मार. तर मंडळी नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी मी आलोय सीवूड या ठिकाणी, सीवूड मॉलमध्ये, स्नोवर्ल्डमध्ये. माझ्या मुलीला स्नोवर्ल्डमध्ये यायचं होतं, तर बऱ्याच दिवसापासून तिची इच्छा होती की स्नोवर्ल्डमध्ये जाऊ. तर आता मी 3च्या शोची तिकीट काढलेली आहे. तिकीटचं दर वगैरे आणि या ठिकाणी कशा प्रकारे स्नोवर्ल्डमध्ये आतमध्ये असतं हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आलोय स्नोवर्ल्डमध्ये. तर तुम्हाला स्नोवर्ल्डचं म्हणजे सीवूड मॉलमध्ये असणारं सेक्शन स्नोवर्ल्डमधलं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिकीट दर किती आहे, कशा प्रकारे आत काय फन टाइम्स आहेत, फन वगैरे आहेत, हे सगळ्या ॲक्टिव्हिटी मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करतोय. तोपर्यंत 3चं शो आहे, तोपर्यंत बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो बघा, हे नेक्सस सीवूड मॉल सीवूड स्टेशनच्या बाजूलाच अगदी जवळच आहे आणि हे नेरूलमध्ये येतं. तर हे मी तुम्हाला बाहेरील दृश्य दाखवतो आहे संपूर्ण मॉलचं. हे ग्रँड सेंट्रल मॉल आहे मित्रांनो. बघा, मॉलमध्ये एंट्री मारल्यानंतर हे आपल्याला दृश्य दिसतं आणि सेकंड फ्लोअरला स्नोवर्ल्डचं सेक्शन दिलेलं आहे. आणि हे मॉल अगदी सीवूड रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळच आहे. नेरूल सेक्टर 40मध्ये हे मॉल पडतो. तर बघा, मी तुम्हाला मॉलमधलं सगळं आतलं दृश्य दाखवतो आहे. ही पूर्ण आमची फॅमिली या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर बाय ट्रेनने देखील येऊ शकता किंवा आपल्या स्वतःची 2 व्हीलर 4 व्हीलर देखील या ठिकाणी घेऊन येऊ शकतो. कारण या ठिकाणी पार्किंगची म्हणजे ट्रेनची स्टेशनची देखील पार्किंग सेवा उपलब्ध आहे आणि मॉलची सुद्धा. तर आपण असं देखील ट्रॅव्हल्स करून या ठिकाणी येऊ शकता. तर बघा, आपण आता मॉलच्या स्नोवर्ल्ड सेक्शनमध्ये पोचलेले आहेत आणि हे आहे तिकीट घर. तर या ठिकाणी बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल पर पर्सन 700 रुपये तिकीट. सीझन टायमिंग या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर आम्ही नुकत्याच आता 3 तिकीटं काढलेले आहेत, माझी, ओजलची आणि रेशमाची, आणि हा पूर्ण स्नोवर्ल्डचं. आता आम्ही टाईम घेतलं आहे 3चं. तोपर्यंत म्हटलं इकडे टाईम झोन आहे, त्यामध्ये नेमॅको टाईम झोन आहे, म्हणजे प्ले आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. तर म्हटलं तिकडं थोडंसं टाईमपास करू, त्याच्यानंतर मग इकडे येऊ. रेशमा 45 मिनिट आहे, तोपर्यंत टाइम फोटोशूट वगैरे करून घेऊया. हो जो काय कर हे आपल्याला माहिती आहे स्नोवर्ल्डमध्ये जायचं, तुला जायचं होता ना. तिकीट वगैरे काढलेले 3 तिकीट. आज आहे ना, तुला असं वाटेल की काश्मीर मध्ये आलो आपण. हा, या सगळ्यांना सांगायचं आहे ना, त्याच्यामध्ये आज काय काय तिकीट दर वगैरे सगळं सांगायचं आहे ना. बघा, मी तुम्हाला बाहेर दृश्य दाखवतो. टाइम घेऊन घेतले. मंडळी बघा, या ठिकाणी आपला शोचा टाइम झालेला आहे. सगळे वेटिंगला आहेत. 3चे शो आहे. 15 मिनिट अगोदर ओपन होतो स्नोवर्ल्ड. कुठे झाले तू? तुला जायचं होतं ना. त्याला ओपन झालेलं आहे आणि आपण आता
जायचं ना. तर बघा या ठिकाणी आम्ही एंट्री म्हणजे जी तिकीट काढलेली आहे तर ती तिकीट दाखवून आम्ही आतमध्ये आता प्रवेश करतो आहे. आणि या तिकीटमध्ये काय काय इन्क्लूड आहे तर जॅकेट, शूज आणि हातातले सॉक्स, मौजे हे या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. आणि तिकीट आहे पर पर्सन 700 रुपये. आणि इथे आपल्याला गेल्यानंतर शूज वगैरे या ठिकाणी दिलं जातं, ते घालून आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि शोचा आनंद घेऊ शकतो. तर बघा इथून आम्हाला त्या लोकांनी म्हणजे ज्यांचा स्टाफ आहे स्नोबोर्डवाल्यांचा त्यांनी आम्हाला दिलं आणि इथे आम्ही आता घालून आम्ही आता रेडी होत आहोत शोसाठी. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं वजन माझी खूप आनंदी आहे आणि तिला खरोखरच बऱ्याच दिवसापासून इथे यायचं होतं. तर बघा या आपण ठिकाणी जाऊया. माझी पब्लिक रेडी झालेली आहे आणि आतमध्ये आपल्याला हे सगळं तिकीट मिळते. आता या ठिकाणी ॲक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या आहेत तर आईस स्लायडिंग आहे, आईस स्केटिंग आहे, स्नोफॉल आहे, फोटो सेक्शन आहे, बरंच काही याच्यामध्ये आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं पाहायला भेटणार आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कूलिंग या ठिकाणी मिळतं आणि असं वाटतं की आपण कुठेतरी काश्मीरसारख्या ठिकाणी आलेलो आहोत की काय. आणि खूप मज्जा येते या ठिकाणी. आणि स्पेशल म्हणायला गेलो तर लहान पोरांना यात आल्यानंतर खूप आनंद वाटतो, एन्जॉय केल्यासारखं त्यांना वाटतं. तर मी देखील आम्ही एंट्री मारल्यानंतर ओजलला खूप म्हणजे हौस आली तिला असं वाटायला लागलं कुठंतरी आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहे की काय. आणि खरोखरच आम्हाला देखील वाटायला लागलं की काश्मीरसारख्या ठिकाणी आलो की काय, एवढं कूलिंग या ठिकाणी होतं. आणि कसं आहे असं म्हणजे रेग्युलर याची प्राईस काहीतरी सीझन वाईज वाढते. तर आता सध्या 700 रुपये अशी फी आहे, नाहीतर मग 500 ते 600 रुपये अशी फी या ठिकाणी आकारली जाते. तर चला आपण आता एन्जॉय करूया.
ओजो मजा आली काय? हा मजा आली. भेटले हाऊस. ए ओजो मजा आली ना? मजा आली काय? हा हे नाही घ्यायचं, ते इथं ठेवून जायचं असतात, नाहीतर आपण बाहेरून घेऊ. ओजो मजा आली काय? हे रेश्मा मजा आली. तिचा नाक दाखव, तिचा नाक दाखव. टायमाच्या मला स्नोवर्ल्ड मध्ये जायचंय बोलत होती, म्हणजे टायमाच्या अगोदरच रडायला लागले. गारटलीस काय? चल बर्गर खाऊ, चल बर्गर. तर मंडळी आम्ही टायमाच्या अगोदरच बाहेर पडलो, कारण का उजलला एवढी थंडी लागायला लागली की पूर्ण गाठून गेले, नाक वगैरे लाल झाला. तर मंडळी तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, कारण का मला सुद्धा गरमी असून सुद्धा एवढं कूलिंग होती ना, पण खूप मजा आली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट करून कळवा.